मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलानं रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आलेला होता। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला याची धडक बसलेली होती। अर्धनग्न अवस्थेत राहिल शेख हा गाडी चालवत होता। राहिल शेख यानं राजश्री मोरेला शिवीगाळ देखील केल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय। राहिल शेखनं पोलिसांना सुद्धा दमदाटी केली। पोलिसांसमोरच राजश्री मोरेला शिवीगाळ देखील केलेली आहे। मुंबईतल्या अंधेरी परिसरातली ही सगळी घटना आहे। मनसेचे नेते जावेद शेख यांचा हा राहिल शेख हा मुलगा आहे। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। मी राजश्री मोरे। अरे राजश्री मोरे तू कोण आहेस भाई? अरे मी नाही रे, मी एक बिचारी काम करणारी मुलगी आहे। मी कोण आहे? माझा बाप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे। तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे? हा। कोण? मनसेवाले? हा। अच्छा, आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, गाडी अरे ठोकणार? काय पैसे घे? अच्छा, तू मला शिव्या देतोयस? हा, दे शिव्या, दे शिव्या मला। नाही इकडे जा, इकडे थांबव आणि मग माझ्याकडे ये. कुठं का थांबव? एक मिनिट। हा बोल गाडी ना. कुणाची ठोकली तू? त्यांची की माझी? कोणाला बोलशील? कोणाला बोलशील? हॅलो काल रात्री एक मनसेवाला, नंतर मला माहित मी खरं सांगते, त्याने माझा पाठलाग केलेला आहे। त्याने माझ्या गाडीला वारंवार का मारलं, त्याच्यानंतर त्याचा जो माज होता की मी मनसेवाला आहे, तुला माहिती आहे माझा बाप कोण आहे, तुला माहिती आहे का, तू ठाण्यामध्ये जा आणि माझ्या बापाचं नाव जावेद शेख आहे, तिकडे जाऊन विचार माझा बाप कोण आहे, तुझ्या गाडीचं किती नुकसान झालेलं आहे, जा राज ठाकरेंकडं आणि घे त्यांच्याकडून पैसे, त्यांना माझं नाव सांग। आणि तो मुलगा पूर्ण नागडा उघडा होता, त्याच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते, दारू पिलेला मुलगा होता तो, आणि त्याचं नाव राहिल शेख होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।